हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. श्रीकृष्णाने स्वतः केलेले युद्ध. आपण श्रीकृष्ण भाग 1 यामध्ये श्रीकृष्णाने स्वतः केलेली युद्धे पाहिली. येथे आपण श्रीकृष्णाने त्यापुढील स्वतः केलेली युद्धे पाहणार आहोत. यामध्ये श्रीकृष्णाने स्वतः युद्धे केली हे त्रिवार सत्य आहे. हेही तितकेच सत्य आहे की नरकासुरादींचा वध हाही अवतार कार्याचाच भाग होता. परंतु या युद्धांच्या योगे त्याला भार्या प्राप्त झाल्या. यास्तव त्या युद्धांचा यामध्ये समावेश केला आहे. आता याशिवाय अवतार कार्य म्हणून त्याने स्वतः जी युद्धे केली ती आपण पाहणार आहोत. बाणासुराचा वध. बळीराजाच्या सर्वात थोरल्या पुत्राचे नाव बाण असे होते. बाण शंकराचा निस्सीम भक्त होता. तो शोणितपूरमध्ये राज्य करत असे. त्याला शंकराच्या कृपेने 1000 हात होते. इंद्र त्याची सेवा करत होता. बाणासुराच्या हट्टामुळे स्वतः शंकर त्याच्या राज्याचे रक्षण करत असे. एक दिवस बाण शंकराला म्हणाला, हे महादेवा, आपल्या कृपेने मला 1000 हात आहेत. यामुळे या भूतलावर माझ्याशी युद्ध करेल असा योद्धा आपल्याशिवाय अन्य कोणीही नाही. माझे हात युद्धासाठी सारखे शिवशिवतात. त्यामुळे मी पर्वत फोडून राजांवर चालून जातो, परंतु मला घाबरून सर्व राजे पळून जातात. यावर महादेव बाणाला क्रोधाने म्हणाले की, अरे मूर्खा, तुला माझ्यासारखाच युद्ध करणारा लवकरच भेटेल आणि तुझे गर्वहरण होईल. हा मूर्ख बाण त्या अशा योद्ध्याची वाट पाहू लागला. श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न याचा मुलगा म्हणजे श्रीकृष्णाचा नातू अनिरुद्ध याच्यावर बाणासुराची मुलगी उषा ही स्वप्नामध्ये अनुरक्त झाली. तिने योगिनी असलेल्या चित्रलेखा या आपल्या सखीला हे सांगितले. चित्रलेखेने तिला अनेक उत्तम पुरुषांची चित्रे काढून दाखवली. अनिरुद्धाचे चित्र पाहून ती म्हणाली, हाच तो माझा प्राण वल्लभ आहे. दररोज रात्री चित्रलेखा अनिरुद्धाला योगमायेने उषेच्या महाली घेऊन येऊ लागली. चित्रलेखा गरोदर राहिली आहे असे समजताच बाणासूर क्रोधाने लाल झाला. त्याच रात्री तो उषेच्या महाली जबरदस्तीने घुसला. त्याने अनिरुद्धावर सैनिक सोडले. परंतु अनिरुद्धाने त्या सैनिकांना सहजच ठार केले. हे पाहून बाणासुराने अनिरुद्धाला नागपाशाने बांधले. 4 महिने अनिरुद्धाचा ठाव ठिकाणा लागेना. यामुळे द्वारकेत सर्वजण चिंता करू लागले. शेवटी नारद मुनींनी अनिरुद्धाचा ठाव शोधला आणि श्रीकृष्णाला सांगितला. त्याबरोबर श्रीकृष्ण, बलराम, सात्यकी, गद, सांब इत्यादी सैन्य घेऊन शोणितपुरावर चालून गेले. त्यांनी शोणितपुरामधील उद्याने, गोपुरे, तट, बुरुज इत्यादींची तोडफोड केली. हे पाहून बाण सैन्यासह नगराच्या बाहेर आला. बाणासुराच्या नगरीचे रक्षण करणारे महादेव श्रीकृष्णाशी युद्ध करू लागले. बाण सात्यकीशी युद्ध करू लागला. कुंभाड बलरामाशी युद्ध करू लागला. प्रद्युम्न कार्तिकेयाशी युद्ध करू लागला. अशा प्रकारे तेथे महासंग्राम सुरू झाला. भागवतकारांनी या युद्धाचे सविस्तर वर्णन केले आहे. शेवटी श्रीकृष्णाने महादेवाला जृभंडास्त्राने मोहित केले. ते पाहून बाणाने सात्यकीला सोडले आणि तो श्रीकृष्णावर चालून आला. त्यांच्यात तुंबळ युद्ध सुरू झाले. परंतु श्रीकृष्णाने बाणासुराचे फक्त 4 हात शिल्लक ठेवून बाकी सर्व हात छाटून टाकले. महादेव मोहाअवस्थेमधून जागृत झाले आणि त्यांनी धावत येऊन श्रीकृष्णाची स्तुती सुरू केली. श्रीकृष्ण शांत झाल्यावर बाणासुराने श्रीकृष्णासमोर डोके ठेवले. श्रीकृष्ण म्हणाले की तुझा गर्व नष्ट करण्यासाठी मी तुझे भाऊ छाटले आहेत.
तुला ठार केले नाही कारण तू प्रल्हादाचा वंश असलेल्या बळीराजाचा पुत्र आहेस. श्रीकृष्ण, बलराम, अनिरुद्ध आणि उशेला घेऊन द्वारकेला रवाना झाले. पौंड्रिक आणि काशीराजाचा उद्धार. वेड्यांच्या दवाखान्यात वेड्यांना भरती करायच्या कक्षामध्ये नेहमीप्रमाणे गडबड सुरू होती. नवीन वेडे येत होते, वेडेचाळे करत होते. अशातच एक वेडा पकडून आणला होता, परंतु तो शांत होता, काहीही गडबड किंवा बडबड करत नव्हता. एका जागी टक लावून नुसता पाहत बसला होता. त्या पाठोपाठ दुसरा एक वेडा पकडून आणला होता. तो सारखा सांगत होता, साहेब मी वेडा नाही, मला सोडा. मला असे पकडून ठेवाल तर या जगाचे फार मोठे नुकसान होणार आहे. मला माझे इच्छित कार्य करू दे. साहेब तुम्हाला माहीत नाही की मी कोण आहे ते. मला या भूतलावर तुम्हा सर्वांचा उद्धार करायला प्रत्यक्ष परमेश्वराने पाठविले आहे. त्याबरोबर इतका वेळ तो शांत एका जागी टक लावून पाहत बसलेला वेडा एकदम उसळून म्हणाला, साहेब हा खोटे बोलत आहे. त्यावर साहेब म्हणाले, कशावरून? त्यावर तो वेडा म्हणाला, मला पक्के माहीत आहे की याला भूतलावर तुम्हा सर्वांचा उद्धार करायला मुळीच पाठविलेले नाही. त्यावर साहेबांनी विचारले, आपण कोण? तो वेडा म्हणाला, मी प्रत्यक्ष परमेश्वर. हे असे आहे, मूर्ख स्वतःला काहीही समजत असतात. अशाच प्रकारे त्याही काळी करुष देशाचा राजा पौंड्रक होता. त्याला लोक वासुदेव असे म्हणत आणि त्याला सांगत की वास्तवात आपणच वासुदेव असून आपण या पृथ्वीचा उद्धार करायला आलेले आहात. या अशा चिथावणी देणाऱ्या स्तुतीमुळे तो खुळचट राजा स्वतःला खरोखरच वासुदेव समजू लागला. तो रेशमी पितांबर नेसे. तो शंख, चक्र, गदा, पद्म, तलवार, धनुष्य, श्रीवत्सचिन्ह, छातीवर कौस्तुभ मण्यांची माळ आणि वनमालासुद्धा घालत असे. त्याने रथाच्या ध्वजावर गरुड चिन्ह लावले होते. तो मस्तकावर मौल्यवान मुकुट परिधान करी आणि कानात मकर कुंडले घाली. त्याने श्रीकृष्णाकडे त्याचा दूत पाठविला आणि श्रीकृष्णाला निरोप दिला की श्रीकृष्णा, तू स्वतःला वासुदेव समजतोस, वस्तुतः मी स्वतः वासुदेव आहे. मी या पृथ्वीचे रक्षण करायला आलो आहे. तू माझी चिन्हे वापरतोस त्याचा त्याग कर. तसे न केल्यास युद्धाला तयार हो. त्यावेळी पौंड्रक त्याचा परममित्र काशीराजाच्या राज्यात होता. पौंड्रकाला काशीराजाची पूर्ण फूस होती. श्रीकृष्णाने हा वेडा कोण ते पाहावे म्हणून सैन्यासह काशीवर चढाई केली. त्याबरोबर पौंड्रकानेही श्रीकृष्णावर प्रतिहल्ला केला. आपल्यासारखीच वेशभूषा केलेला आणि पदचिन्हे घातलेला तो विदूषक पाहून श्रीकृष्णाला प्रथम हसू आले. परंतु त्याच्या वेड्याच्या भरात त्याने श्रीकृष्णावर खरोखरच महासंग्राम सुरू केलेला पाहून श्रीकृष्णाने या दोनही राजांच्या सैन्याचा महासंहार केला. त्यानंतर त्याने प्रथम पौंड्रकांचे मस्तक धडावेगळे केले आणि त्याचा मित्र काशीराजा याचेही मस्तक छाटले आणि ते काशीपुरीत उडवून दिले. काशीपुरीत प्रत्यक्ष आपल्या राजाचे मस्तक पाहून हाहाकार उडाला. त्याचा पुत्र सुदक्षिण याने पित्याची सूड घेण्याची प्रतिज्ञा केली. त्याने घोर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले. आपल्या पित्याला ठार करणाऱ्याला मारण्यासाठी त्याने महादेवाला सल्ला विचारला. महादेवाच्या सल्ल्याप्रमाणे त्याने ऋत्विज स्वरूप दक्षिणाग्नीची अभिचारिक विधीने आराधना केली. त्याबरोबर यज्ञकुंडामधून कृत्या निर्माण झाली. ती महाभयावह आग ओकत द्वारकेला निघाली. तिच्या आगमनाचे वृत्त समजताच द्वारकेतील प्रजा घाबरली आणि तिने श्रीकृष्णाकडे धाव घेतली.
श्रीकृष्णाने सुदर्शन चक्र सोडले. सुदर्शन चक्राने कृत्याला निष्प्रभ केले. त्याबरोबर कृत्या काशीकडे गेली आणि तिने ऋत्विज आचार्यांसह सुदक्षिणाला जाळून नष्ट केले. पाठोपाठ सुदर्शन चक्र काशीला पोहोचले आणि त्याने संपूर्ण काशी राज्य बेचिराख केले. यास्तव महान शक्तींची कधीही चेष्टामस्करी करू नये आणि कधीही दुष्कृत्यांसाठी शक्तीची आराधना करू नये. ती आपल्याच नाशाला कारणीभूत होतात. हरिओम.